अक्षरा, तू घाईघाईत निर्णय घे असं माझं म्हणणंच नाहीये ग बाळा. तुमच्यातला हा जो ताण तणाव आहे ना, हा सगळा आता संपू दे ग. बस झालं आता. तुम्हाला बाळ होणार आहे हे अधिपतींना कळू दे आता. अक्षू, कसं आहे ना, आई होण्याची प्रोसेस खूप सुंदर असते ग. प्रत्येक क्षण महत्वाचा असतो. तुला माहितीये का, तुझ्या वेळेस मी जेव्हा प्रेग्नंट होते ना, तेव्हा मी डायरी लिहायचं ग. अगदी सकाळपासून संध्याकाळपर्यंत जे जे काही घडत होतं ना, सगळं मी त्या डायरीमध्ये लिहायचंय. मी आणि बाबा आता ती डायरी वाचून खूप हसत होतो ग. मला तर तुझे बाबा म्हणायचे, अगं तू किती चांगलं लिहितेस, एखादं पुस्तक वगैरे लिही. खूप मोटिवेट करायचं ते मला. पण नंतर तू जन्माला आलीस आणि तुझं सगळं करण्यात मी एवढी रमले ना, वेळच मिळायचा नाही. खरं सांगते अक्षरा, हे दिवस खूप महत्वाचे असतात, खूप वेगळे असतात अगं. खूप मूड स्विंग्स होतात त्याच्यामध्ये. कधी कधी खूप छान वाटतं, कधी कधी उगाच चिडचिड होते. बरं का चिडचिड होतीये तेही कळत नाही. आणि अशा वेळी जोडीदाराचा आधार वाटतो ग. आणि नंतर ती डायरी जेव्हा आपण वाचतो ना, खूप गंमत वाटते अक्षरा. तुला आवडतं ना लिहायला? तू नक्की लिही डायरी. खूप आवडतं. बरं झालं ग तू डायरीची आयडिया दिलीस. आता मी सगळं लिहून काढेन. तुला माहिती का, सगळी कामं आटपून मी जेव्हा डायरी लिहायला घ्यायचे ना, तेव्हा तू लगेचच पोटामध्ये हालचाल करायला सुरुवात करायचीस. मग मी कसली लिहितीये माझं लक्षच लागायचं नाही. मग मी डायरी आणि पेन बाजूला ठेवायचे आणि तुझ्याशी बोलत बसायचे. मग सगळं सांगायचे, बरं का बाळा, असं झालं तसं झालं. मग तू अजून अजून हालचाल करायचीस. अगं इतकी गंमत वाटायची ना. मला तर आता विचार करूनही गंमत वाटते. अगं मग काय तर. आणि जशी जशी तुझी हालचाल वाढायची ना पोटातली, तसं तसं आम्हाला वाटायला लागलं, आपल्याला जन्माला येणारं बाळ बहुतेक खूप खोडकर निघणार आहे. सारखं दिवसभर त्याच्या मागे पळावं लागणार आहे आपल्याला. पण कसं काय, जसं तू चालायला लागलीस ना, एवढी शांत झाली होतीस. तुझ्या हातात एखादी वस्तू दिली ना, की काय नाही, तू त्या वस्तूचं निरीक्षण करत बसायचीस. आम्हाला तर वाटायचं की तू सायंटिस्टच होणार आहेस. पण हळूहळू तुझ्या हातात जसे पुस्तकं दिसायला लागले ना, तसे बाबा म्हणाले, काय नाही हा, ही आपल्यासारखीच उत्तम शिक्षिका होणार. आणि बघ तसंच झालं. बाबाचं म्हणणं खरं ठरलं, हो की नाही? आई तुला माहितीये ना, मला मला लहानपणी असं वाटायचं की इंजिनियर व्हावं. पण मग मी जशी जशी मोठी होऊ लागले आणि तुला बाबांना शाळेत शिकवताना बघू लागले ना, ते बघून मला वाटलं की नाही, मला पण शिक्षिका व्हायचंय. आणि मला ते आवडू लागलं ग. म्हणजे आवडतं मला गरजू मुलांना शिक्षण पुरवायचं, कुणी अशिक्षित राहू नये म्हणून प्रयत्न करायचे, सतत प्रयत्न करायचे. बाकी काहीही होऊ दे आई, शिक्षण क्षेत्रात मला जेवढं जास्त करता येईल तेवढं मी करत राहणार आहे. अक्षरा, नक्की करशील, मला खात्री आहे बाळा. बघ आपला विषय कुठून कुठपर्यंत गेला. हे असं असतं, बाळाविषयी बोलायला सुरुवात केली ना, की विषय कुठे जातो काही कळतच नाही आणि संपतही नाही. बघ ना, बाळाशी बोलताना वेळ कसा जातो मला कळतच नाही. तेच म्हणते मी अक्षरा, हे हे सगळं जे तू अनुभवतेस ना, हे सगळं अधिपतींनाही अनुभवायला मिळू दे ना ग. अक्षय ऐक माझं, बाकीनं सगळं सोडून देतो आता. ते भुवनेश्वरी मॅडमनी तुला काय त्रास दिला, त्यांना काय करायचंय काय नाही करायचंय, सगळं सगळं मनातून काढून टाक बाळा. आता फक्त ना तुझा संसार कसा सुखाचा होईल याकडे लक्ष दे. तुझ्या संसाराला कोणाचीही दृष्टी लागू नये ना, हे बघतो आता अक्षू. आणि खरं सांगू का अक्षू, तुझं बाळ जेव्हा जन्माला येईल ना, तेव्हा त्याच्यासोबत त्याच्या आईबाबांनी एकत्र राहावं एवढीच आजी आजोबा म्हणून आमची इच्छा आहे ग. असंच होईल आई. बघ तू. तुम्ही जाणार आहात अक्षराला आणायला तिच्या घरी? वय नाही, पण हे असं अचानक कसं काय ठरलं? आई तुम्हाला अधिपतीने सांगितलं? नाही, तो काय बोलला नाही. अधिपतीनं नाही तर मग कोणी सांगितलं तुम्हाला हे? भुवीनं सांगितलं आम्हाला जाया. तुम्हाला भुवनेश्वरी म्हणाली असं की अक्षराला जाऊन घेऊन या म्हणून? होय, कारण तिला सुनबाईला लवकर घरात परत आणायचं आहे. अहो म्हणजे मी जाईन आणि प्रयत्न करेन सुनबाईला घरी परत आणाया. तुम्ही अजिबात काळजी करू नका, समजा ठीक होईल बघा. तुम्ही ना भुवीचं आणि तुमचं लग्न कसं होईल याचा विचार करा. सुनबाई घरला परत आली नव का लगेच तुमच्या लग्नाचा बार उडवून देऊ. आता लय उशीर करायला नको. हो हो आई,
तुम्ही जसं म्हणाल तसं. त्याचं काय आहे, सुनबाई घरला परत येत नाही म्हणल्यावर तुम्ही लई काळजीत दिसला मला, म्हणून म्हणलं मी तिला आणायला जाते, तुम्हाला सांगावं म्हणजे तुमची काळजी तरी मिटल. कधी जाणार आहात तुम्ही? उद्या सकाळ सकाळच्याला जाणार आहे. बस आता एकच मागणं आहे, आई अंबाबाईनं आपलं मागणं ऐकावं आणि सुनबाईला माझ्यासोबत उद्या घरला पाठवावं. मी आलंच, लई तयारी करायची आहे. बापरे, आम्ही तिच्याबद्दल जितका विचार करतोय त्यापेक्षा कैक पटीनं कारस्थानी आहे आणि हुशार आहे भुवनेश्वरी. ती आता मुद्दाम आईना पाठवते, कारण तिला माहिती आहे अक्षरा आईच्या शब्दांचा मान ठेवणार, त्यांच्या शब्दाबाहेर जाणार नाही. ती आई जे काही म्हणतील ते सगळं मान्य करून अक्षरा या घरात परत येणार. आणि भुवनेश्वरीनं आईंचे व्यवस्थित कान भरलेले असणार, चांगली घोकंपट्टी करून घेतली असणार. अक्षराकडे गेल्यावर बोलत आई असतील, पण बोलवतात धनी मात्र भुवनेश्वरी असेल. आता भुवनेश्वरी जे म्हणते त्या कंडिशन्सवर अक्षरा घरी आली तर अक्षराला या घरात काही सेच राहणार नाही. नाही नाही, असं होऊन चालणार नाही. काहीतरी करावं लागेल. मला अक्षरा या घरात परत यायला हवी आहे, पण हे सगळं अक्षराच्या मनाने व्हायला हवं. तिच्या अटींवरती ती या घरात परत यायला हवी आहे. तर काहीतरी करावं लागेल. आई अंबाबाई, तुला तर ठाव आहे मोठ्या मालकांशी लग्न करण्याची आमची केवढी मोठी इच्छा आहे. आता आमच्या लग्नामध्ये कुठलं इग्न नको यायला. आज आमच्या आईला पाठवतोय सुनबाईला परत आणायला. तिला यश मिळू दे आणि येताना सुनबाई तिच्या बरोबरच परत येऊ देत, एवढीच आमची इच्छा आहे. ते पुरी कर ग बाई. ताई, तू सांगितलेलं समजा मागवलंय मी. एकदा बघतीस काय ओके हाय का? अरे वा, एकदम परफेक्ट तयारी केलीस की तू. हा, जा शांता, हे समजा गाडीत ठेवून ये. दूर घे, हे घे. हे काय ताई? काय दिसतंय? अंगठी आहे, तुला बक्षिशी. हा, बक्षिशी? मला कसं पाहिजे? म्हणजे मी काय केलं ताई? आम्ही तुला एवढी अर्जंटमध्ये तयारी करायला सांगितली, तू एकदम व्यवस्थित केलीस, आम्ही खुश झालो म्हणून बक्षिशी. अगं म्हणजे मी काय तुझी कामं करते म्हणजे मला बक्षिशी पाहिजे असं नाही. हे बघ ताई, मला बी वाटतंय का मास्तरीन घरला परत यावी म्हणून. म्हणजे जेवढ्या लवकर ती येईल तेवढ्या लवकर तुझं लगीन होईल बघ. ताई तुला सांगू, मी तर देवीला साकडं घालणार आहे बघ, का मास्तरीन घरात परत लवकर यावी म्हणून. आता कसं, असं जरा चांगलं चांगलं बोलावं घरात, म्हणजे वास्तू तथास्तू म्हणत्या. हा, मग आता या वास्तूतल्या समध्या कानाकोपऱ्यात जाऊन सांगणार आहे बघ म्या, का मास्तरीन लवकर घरात येऊ देत म्हणून. तथास्तू. घे बक्षिशी घे. जा आणि सारंगला गाडी काढायला सांग लवकर, जा. व्हय ताई. आई, आता समज तुझ्या हातात आहे बघ. तू समज व्यवस्थित समजावून सांग त्यांना. हा, हवं तर आमच्या वतीने माफी पण माग. काय कुणाची माफी मागून कुणी लहान मोठं होत नसतं, नाही का? आणि त्यांच्यासाठी, त्यांच्या घरच्यांसाठी आम्ही थोडासा आयर पाठवलाय. म्हणजे दुर्गी बरोबर पण पाठवला होता, पण काय ती भांडत बसली असेल, त्यामुळे ते प्रकरण जरा वेगळीकडेच गेलं. पण कसं तुझ्या बाबतीत तसं काही होणार नाही. वयानं अनुभवानं मोठी आहेस तू, तुला रीत भात सगळी माहीत आहे. हा, त्यांचा कसा सगळा व्यवस्थित मानपान कर आणि सुनबाईंना म्हणावं या आता घरला. हे ग बोये, तू अजिबात काळजी करू नकोस बघ, समजा नीट करण बघ मी. नाही, आता तू आहेस म्हणल्यावर आम्हाला कसलीच काळजी नाही. समजा कसं व्यवस्थित होणार बघ. आई अंबाबाईचा उदो उदो. चल येऊ मी. ये ये, आणि येताना एकटी येऊ नगस, सुनबाईंना घरला बरोबरच घेऊन ये. अंघोळ करून आला आणि तिथेच टाकला टॉवेलाचा ओला ओला बोळा. गणिताच्या पेपराचे कालच मार्क कळले
एकूण 100 पैकी मिळाले 16. हे 4 आहेत. काय बी कामाला नाही. मास्तरीनबाई, कोणाची कविता हो तुम्ही शिकवली ती? कुसुमाग्रज काय? नाही नाही, कुसुमाग्रज नो, पाडगावकर वाटतं. पाडगाव, हा. शाबास. आम्ही तुम्ही शिकवलेल्या कविता गिरवत बसलोय अजून. तुम्ही आम्हाला धाडा शिकवून गेला. शाबास, चांगला आहे. कुठला घालावा? येऊ घालू काय? येऊ चुरगाळलाय. कुठला घालावा काहीच कळत नाही हो. कसा हाल झालाय बघताय ना हो नवऱ्याचं. तुम्ही होता तेव्हा कसं पद्धतशीर लावलेलं असायचं कपाट सगळं. तुम्हाला आम्ही 10 वेळा सांगायचो आमच्या कपड्यासनी तुम्ही इस्त्री करत जाऊ नका, ते धनाजी बिनाजी करतील. पण नाही, तुम्हाला स्वतःलाच करायचं असायचं. कुठला शर्ट घालायचं हे बी तुम्ही सांगायचं आहे की नाही. बाबा हा? येते. हा, ये. आणि अक्षू, तुला एक सांगू का? सांगा ना. हे बघ, शाळेत जर काही घडलं ना तर आम्हाला कळवत जा गं. म्हणजे आता तुम्ही आंदोलन केलं शाळा वाचवण्यासाठी, अगं आम्हाला दोघांना सांगायचं ना घरी. हो बाबा, असं आम्ही काही ठरवून नाही केलं, अचानकच झालं. म्हणजे शाळा वाचवायची होती पण काय करायचं कळत नव्हतं. त्याच विचारात मी शाळेत पोहोचले तर फुलपगारे सरांनी मला सांगितलं आपण आंदोलन करूया. मी म्हटलं ठीक आहे, आम्ही आंदोलन केलं आणि शाळा वाचली आपली. मला नंतर कळलं बाबा की हे सगळं अधिपतींनी सांगितलं होतं फुलपगारे सरांना. अधिपतींमुळे वाचली शाळा. एवढ्या दिवसात ही एकच चांगली गोष्ट केली अधिपतींनी, असंच म्हणायचं. बाबा ते नेहमीच चांगल्या गोष्टी करतात. हे बघ, ते किती चांगले वागतात हे माहिती आहे मला. बाबा आता तो विषय नको ना प्लीज. आणि तुम्हीच म्हणता ना, कुणी जर एखादं चांगलं काम करत असेल तर आपण त्याला सहकार्य करावं, प्रोत्साहन द्यावं, कौतुक करावं म्हणता ना तुम्ही. का असं नकारात्मक बोलताय आता? सॉरी बा. अगं पण तुम्ही आंदोलन करायचं ठरवलं त्या दिवशी मला फोन करून सांगायचं ना. अगं मी आणि विद्या पण सामील झालो असतो ना त्याच्यात. एक शिक्षक म्हणून शाळा वाचवणं हे आमच्या दोघांचं पण कर्तव्य आहेच ना. बाबा ते गाव कुठलं होतं? करूळ आहे ना? करूळ आहे गाव ना? त्या गावात माझ्या मते मराठी शाळा बंद पडत होती तेव्हा तुम्ही आई तुमच्या काही सहकार्यांना घेऊन गेला होता, धरणं धरलं होतं, वाचली होती ती शाळा, आठवतंय मला. अगं मग तसंच इथेही आलो असतो आम्ही दोघं जण. बरोबर आहे बाबा, पण मला असं वाटतं बरं झालं तुम्ही नाही आला. का? तुम्ही आला असतात तर भुवनेश्वरी मॅडमना वाटलं असतं की आपण हे सगळं ठरवून करतोय, त्यांना त्रास देण्याच्या हेतून करतोय. हा अक्षरा, खूप जवळून ओळखायला लागली असं तू भुवनेश्वरी मॅडमना. अगं पण वाईट ह्या गोष्टीचं वाटतं की त्यांनी अजून तुला ओळखलेलं नाहीये. बाबा जाऊ दे, आपलं काय ठरलंय? काय ठरलंय आपलं? 10 दिवस हा विषय काढायचा नाही. सॉरी. जाते नाही, येते म्हणावं. सॉरी बाबा, मला बहुतेक अधिपतीची सवय लागली. अधिपती असं म्हणायचं नेहमी, जातो म्हणून. सॉरी, येते. हा. देवा, माझ्या अक्षराच्या चेहऱ्यावर हे हसू असंच कायम राहू देत रे. हसू नका, हसू नका. इकडे इकडे हसू नका. काय हे सगळे कंडिशन बघून हसू येते लय? हा, हसा गरीबावर, तुम्ही बी हसा. तुम्ही सगळं सांगशील तेवढं करत होतो का नाही सगळं? हा, तुम्ही मला शिका, आम्ही शिकलो. तुम्ही मला महिलांना रोजगार, तिकडं कारखान्यामध्ये धडाधड सगळ्या बायकांना नोकरीला लावलं तुम्ही म्हणल्या. सगळं करत होतो, आता बी करू. तुम्ही या तर. काय जाऊ दे, एकट्यातच बडबडतोय. तुम्ही होता त्यामुळे आयुष्याला शिस्त होती. आता बघा सगळा खेळ झालाय. हे कपड्यांवानी चुरगाळलेलं आयुष्य झालंय आमचं. तुम्ही परत या, आमच्या आयुष्याला शिस्त लावा मास्तरीन बाई. आता ह्याच्यापेक्षा जास्ती काही सहन होणार नाही आम्हाला. काय अर्थ राहिलेला नाही.
आमच्या जगण्याला. तरी आम्ही पॉझिटिव्ह आहे, तुम्ही म्हणताय तसं. आम्ही विश्वास ठेवतो तुम्ही येशील म्हणून. आम्ही आहे पॉझिटिव्ह. पॉझिटिव्ह 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 नाही. ते काय म्हणतात तसं, मोडून पडला संसार तरी मोडला नाही काना. तुम्ही शिकवले ना. हे कोण हो? हा, हे कुसुमाग्रज. हे कुसुमाग्रज. मोडून पडला संसार. हा, तुम्ही हसू नका, तुम्ही गप्प पडा तिकडे. तुमच्यावर आम्ही चिडलेलोच आहे. प्रेमानं बघू नका असं, परत प्रेमात पडल्यावानी होते. होय की, प्रेम म्हणजे प्रेम असतं. तुमचं आमचं शेम असं. हे पाडगावकर ना, हे पाडगावकर आहेत. हा, हे पाडगावकर बरोबर. बरोबर. प्रेम म्हणलं की माणूस आता मोठमोठत राहतो. बरोबर गुतलो नाही आता बसल्या बसल्या. कविता खेळतो इकडं. मास्तरीन बाई गेल्यावर शाबास. प्रेमात अडकलं. विकेट पडली की पडली. प्रेम कर भिल्लासारखं बाणावरती खोचलेलं, मातीमध्ये उगवून सुद्धा. तुम्ही शिकवलं ना. आता तुम्हीच विसरला काय धडा प्रेमाचा. काय झालं? काही प्रॉब्लेम झालाय? नाही ना, म्हणजे काही प्रॉब्लेम झालेला नाही, हाच मोठा प्रॉब्लेम झालाय बघ. त्याचाच विचार करतोय मी. म्हणजे मला सांग अक्षरा, म्हणजे काल एवढी मोठी घटना घडली, तुला भुवनेश्वरी मॅडमचा काही फोन नाही आला? नाही, तुम्हाला आला का? नाही ना, मलाही नाही आला. एरवी म्हणजे एवढंच जरी काय झालं तरी ताबडतोब शाळेत ना त्या मला फोन करतात. यावेळेला काहीच नाही. त्याचीच काळजी वाटते बघ मला. नाही, काळजी नका करू सर. अधिपती आहेत आपल्याबरोबर, ते सगळं व्यवस्थित हँडल करत असतील. आणि ज्या अर्थी फोन आलेला नाही त्या अर्थी वातावरण थंडावलेलं दिसतंय. हां, तुझंही म्हणणं पटतंय मला. कारण काय की मॅडम एवढ्या शांत बसणार नाहीत. त्यांनी लगेच काहीतरी ॲक्शन घेतली असती. असो, मी आपला उगाचाच विचार करत राहिलोय. नाही सर, साहजिक आहे तुमचं, पण अधिपती नेहमीच आपल्या बाजूने असतात. नेहमीच ते शाळेसाठी स्टँड घेतात आणि आजही तेच केलंय त्यांनी. ते आपल्याबरोबर आहेत, त्यामुळे काळजीचं काहीही कारण नाहीये. तुम्ही घाबरू नका. आता आपण मुलांच्या परीक्षा जवळ आल्या, तर त्यांचं पोर्शन पूर्ण करण्यावर आणि त्यांच्या परीक्षेवर फोकस करूया फक्त. बरोबर आहे तुझं. एक मिनिट. नाही, तू घे फोन. मला जरा तालुक्याला काय माहिती द्यायची आहे ते मी देऊन येतो. बरं ठीक आहे. आलो मी. हो. हा बाबा. अक्षर बाळा, कुठे आहेस तू? का, काय झालं? सांग ना बाळा, तू कुठे आहेस? म्हणजे घरी आहेस की बाहेर आहेस? बाबा, शाळेत आहे मी. काय झालं? अक्षरा, मला जरा अर्जंटली भेटशील? देवळात येशील का? म्हणजे काही काम होतं का? अक्षरा, ऐक ना, फोनवरती नको, मी भेटून तुझ्याशी बोलतो. येशील प्लीज? बाबा सॉरी, पण एक विचारू का? हा, विचार ना. तुम्ही मला भेटायला येताना त्या दिवशी सारखं काही प्लॅन करताय का? म्हणजे अधिपती जर येणार असतील तर मला तसं सांगा प्लीज. नाही अक्षरा, खरंच तसं काही नाहीये. मी खरंच सांगतोय, मला तुझ्याशी महत्वाचं बोलायचं आहे. तू ये ना अर्जंटली प्लीज, देवळात ये. ठीक आहे, मी येते. बाय. ओके. बाबांना काय महत्वाचं बोलायचं असेल माझ्याशी? काही वाद झाले असतील का त्यांचे आणि मॅडमचे? कळतंय बाबांना खोटं वागणं नाही जमत आहे, तरी त्यांना ते करावं लागतंय. सॉरी बाबा, खरंच आमच्यामुळे एवढा त्रास होतोय तुम्हाला. पण थोडे दिवस द्या मला, सगळं ठीक होईल. ताई, हे बघ, तुला लागतं तसा मी स्वतःचा केलाय तुझ्यासाठी. घे. स्वतः बनवलाय? वय, ठेव तिकडं. आता काय करायचं ताई? आता विचार करायचा. कसला विचार? आईला पाठवले सुनबाईंना आणायला. आता पुढचा विचार करायचा. पुढचा कसला विचार ताई? कसला म्हणजे आमच्या लग्नाचा. कसं काय करायचं याचा विचार करायला लागल. तुला तर ठाव आहे, आम्हाला सगळ्या गोष्टी कशा व्यवस्थित विचार करून करायला लागतात. असं ऐन वेळेला आम्ही काय बी करत नाही. ठाव आहे की ताई, म्हणून तर समध्या गोष्टी अशा शिस्तीत होतात बघ आपल्या घरात. लग्न पण आम्हाला तसंच एकदम शिस्तीत आणि थाटामाटात करायचं आहे. आणि त्यासाठी भारी नियोजन करावं लागल, एकदम भारी.
आमच्या माग माग फिरतेस? हा तू आपलं काहीतरी. माफ कर ताई, पण म्हणजे मला सांग की काय नियोजन करायचंय पुढं? थांब की जरा, मला कळू दे, मग आम्ही तुला सांगतो. जर आम्हाला शांतपणे विचार करू दे की. ठीक आहे ताई, तुझं ठरलं की मग मला सांग. तोवर तू फोन लावतीस का त्याला का मी लावू? तिला कशाला फोन करायचा? अगं ताई, त्या मास्तरनीच्या घरी आता काय चाललंय आपल्याला नेमकं काय बी कळेना झालं ना, म्हणून मी फोन लावू काय? दुर्गे तुझं का नाही हेच चुकतंय बघ. आता मी काय केलं ताई? माझं काय चुकलं? तुला का नाही सगळ्या गोष्टीची नुसती घाई असते. कुणी काही बोललं की लगेच उलट बोलायची घाई, कुठं गेलं की तिथून परत यायची घाई, कोण कामाला गेलं की त्याला परत काय फोन करायची घाई. कशा पायी घाई करतेस? जरा थंड घे की, घाई कशाला करतेस? आता आई तिकडं गेले नव्ह, अजून पोचली बी नसल तर तिकडं जायच्या आधी आपण कशाला फोन करायचा? तिचं काम झालं की ती करल आपल्याला फोन. ताई, आता आत्यानं का नाही असा फोन करावा का म्या मास्तरीला घेऊनच निघाल्या? हा, तसंच होणार.